नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वपूर्ण नदी प्रणालीविषयी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। जर परीक्षेत प्रश्न आला तर या बाहेरील प्रश्न येणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि तसेच प्रश्नासोबत स्पष्टीकरण देखील देण्यात येणार आहे। चला मग आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। जर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा। चला मग आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खच दरीतून वाहते? 1 घटप्रभा, 2 कृष्णा, 3 गोदावरी, 4 तापी। या प्रश्नाचे उत्तर आहे तापी। तापी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। या नदीस खानदेश कन्या असे देखील म्हटले जाते। उत्तरेस अस्तंबा डोंगर व दक्षिणेस गाळणार डोंगर यामध्ये 40 किलोमीटर रुंद खोरे तापी नदीचे आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? 1 तेरणा, 2 प्रवरा, 3 मांजरा, 4 भातसा। तर याचे उत्तर आहे भातसा। भातसा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे, तसेच ती कोकणातील नदी आहे। इतर सर्व नद्या या पूर्व वाहिनी आहेत। या प्रश्नामध्ये आपणास गोदावरी खोऱ्याचा भाग नाही असे म्हटले आहे, तर तुम्हाला आता गोदावरीची खोरी कोणती आहेत हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। चला आपण पाहूया। गोदावरीची मुख्य 8 उपखोरी आहेत। 1 गोदावरी मुख्य खोरे, 2 गोदावरी पूर्णा खोरे, 3 मांजरा खोरे, 4 पैनगंगा खोरे, 5 वर्धा खोरे, 6 वैनगंगा खोरे, 7 प्राणहिता खोरे, 8 इंद्रावती खोरे। गोदावरी मुख्य खोऱ्यांतर्गत प्रवरा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, शिवना, कांदवा या नद्या येतात। प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहास नेवासे वसलेले आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? 1 निरगुडा, 2 मन्याड, 3 सिंदफणा, 4 गिरजा। तर याचे उत्तर आहे निरगुडा। गोदावरीच्या 8 उपखोऱ्यांपैकी एक वर्धा खोरे आहे आणि हे खोरे विदर्भात आहे। वर्धा ही विदर्भातील प्रमुख नदी आहे। आता आपण वर्धा नदीचे संगम पाहूया। रामगंगा आणि वर्धा नदीचा संगम रामतीर्थ येथे होतो। वर्धा व वैनगंगेचा चपराळा येथे, तर वैनगंगा व वर्धा या नदीचा उगम घुग्गुस येथे होतो। तसेच मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात जामखेड्याजवळ सातपुडा पर्वतरांगेत ही नदी उगम पावते। हिची लांबी उत्तर दक्षिण 455 किलोमीटर आहे। महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी वर्धा ही आहे। पुढील प्रश्न, नदीचे खोरे ओळखा। अशा प्रकारचे प्रश्न आयोग दरवर्षी परीक्षेत विचारत असते। चला आपण हा प्रश्न पाहूया। नदीचे खोरे ओळखा। 1 मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम, 2 तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे, 3 वेमला, निरगुडा, बोर आणि नंद या काही तिच्या उपनद्या आहेत, 4 वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात सरहद्द निर्माण करते। तर याचे उत्तर आहे वर्धा। साधारणतः अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपणास 4 पैकी एक जरी ऑप्शन माहीत असेल तर आपल्याला उत्तर सोडवायला सोपे जाते। या प्रश्नाचे उत्तर आहे वर्धा। वर्धा ही गोदावरीची उपनदी आहे। हिचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात होतो। हिची महाराष्ट्रात सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे। पुढील प्रश्न, खालील कोणती तापीची उपनदी नाही? 1 पूर्णा, 2 पांझरा, 3 दुधना, 4 गिरणा। याचे उत्तर आहे 3 दुधना। दुधना ही गोदावरीची उपनदी पूर्णा अजिंठा डोंगर रांगात उगम पावते। या पूर्णाची उजव्या तीराने मिळणारी उपनदी
दुधना ही आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात तापी नदी प्रवेश करते. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशे शहराच्या थोडा पश्चिमेस गुजरातमध्ये तापी नदी प्रवेश करते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? 1. कृष्णा, 2. वारणा, 3. पंचगंगा, 4. वेदगंगा. तर याचे उत्तर आहे पंचगंगा. पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ही नदी ओळखली जाते. ही नदी 5 नद्यांपासून बनली आहे म्हणून तिला पंचगंगा म्हणतात. पंचगंगा म्हणजे 5 नद्या. 5 नद्या कोणत्या? 1. कुंभी, 2. कासारी, 3. तुळशी, 4. भोगवती व 5. सरस्वती. या 5 नद्यांपासून पंचगंगा नदी बनलेली आहे. सरस्वती ही गुप्त नदी आहे. ही नदी कृष्णेची उजव्या तीरावरची प्रमुख नदी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? 1. तापी, 2. वैतरणा, 3. नर्मदा, 4. कृष्णा. तर याचे उत्तर आहे वैतरणा. वैतरणा ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. हिचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगेत शिवनी जिल्ह्यातील दरेकसा टेकड्यांवर भाकल येथे होतो. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद्द वैनगंगा नदीमुळे निर्माण होते. कन्हान, पेंच, भाग, नाग, अंधारी, गाढवी, सूर इत्यादी वैनगंगेच्या प्रमुख उपनद्या आहेत. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे. 2. वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे. तर याचे उत्तर आहे फक्त 2 बरोबर. पहिलं विधान चुकीचे आहे व दुसरे विधान बरोबर आहे. सहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीवर आहे. लक्षात ठेवा, नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे व वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे? 1. गोदावरी, 2. भीमा, 3. कृष्णा, 4. वरील एकही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2. भीमा. भीमा या नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो. भीमाशंकर हे महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण. भीमाशंकर हे पुणे येथे आहे व इथेच भीमा नदीचा उगम होतो. भीमा नदीची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे, पण महाराष्ट्रात तिची लांबी 451 किलोमीटर आहे. भीमा खोऱ्यात पुणे, सोलापूर जिल्ह्यांचा पूर्णपणे समावेश होतो, परंतु तिचा विस्तार पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आहे. कर्नाटकातील रायचूरजवळ कुरगुड्डी येथे कृष्णा व भीमा यांचा संगम होतो. नीरा भीमा नदीजोड प्रकल्पाद्वारे उजनी धरणाद्वारे मराठवाड्यास 25 TMC पाणी देण्यात येते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे? ए. गोदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्ध क्षेत्र व्यापते. 2. उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. 3. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर याचे उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही. वरील सर्व विधाने अचूक आहेत. महाराष्ट्राच्या 1.5% जवळपास 50% क्षेत्र गोदावरी नदीने व्यापले आहे, हे बरोबर आहे. आणि भारताचं 10% क्षेत्र गोदावरीने व्यापले आहे. महाराष्ट्राचे 50% आणि भारताचे 10%. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सरावासाठी माझे यूट्यूब
चॅनल सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा. परीक्षेत यामध्ये नक्कीच प्रश्न येईल याची मी तुम्हाला खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.